काकड आरतीला सुरुवात झाली होत आहे. म्हणून या शरद पौर्णिमेच्या किंवा आज कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्तानं आज प्रत्येकानं जागरण करणं महत्त्वाचं आहे. जागरणाच्या माध्यमातून भजन करा, कीर्तन करा, या ठिकाणी चर्चा करा, हरिनाम पर काही जे विषय असतील तर ते मांडा किंवा आपल्या या ठिकाणी बंधुप्रेम भावाचे असे काही विषय मांडून आपण आजची प्रथा आहे दूध आणणे, दुधामध्ये या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे संमिश्रित काजू बदाम वगैरे किंवा टाकून या ठिकाणी दुधामध्ये चंद्र पाहून या ठिकाणी आपण सर्व या ठिकाणी देवी महालक्ष्मीची पूजा करून किंवा देवी महालक्ष्मीची प्रार्थना करून देवी महालक्ष्मी सर्व जनता जनार्दनाला या दुष्काळातून आणि संकटातून वाचून या महापुराच्या तडाख्यातून वाचून या ठिकाणी सर्वांना देवीनी सद्बुद्धी या ठिकाणी या चांगल्या पद्धतीची धनप्राप्ती करून द्यावी. आणि दुसरी गोष्ट देवीला सर्वांचं साकडं आहे. या सरकारला सुद्धा या ठिकाणी जास्तीत जास्त या शेतकऱ्याची कळकळ येऊन या ठिकाणी लवकरात लवकर या नदीकाठचे लोक पूरग्रस्त लोकांना या ठिकाणी अनेक प्रकारचे आज या शेतकऱ्यांच्या मोठ्यावर एक आर्थिक आणि मानसिक या ठिकाणी संकट आहे. या संकटातून सुद्धा या ठिकाणी सोडवण्याकरता शेतकऱ्यांच्या पदरात काही नाही तर पाडण्या पडता या सरकारला सुद्धा या ठिकाणी महालक्ष्मींनी बुद्धी द्यावं अशा प्रकारे या कोजागिरी पौर्णिमेचं महत्त्व आहे. म्हणून कोजागिरी पौर्णिमा आज पिंपळगाव बाळापूर येथील आमच्या सर्वांच्या सहकार्याने साजरी करण्यामध्ये आली. त्याच्यामध्ये आमचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य सर्वच या ठिकाणी उपस्थित असून सर्वांनी या प्रसादांचा लाभ घेऊन या ठिकाणी सर्व आनंदित झाले. जय श्रीराम. माऊलीची करायची. बंद करा.